हरे कृष्ण। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। राधा पंढरीनाथ भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। पंढरपुर धाम की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। श्री कृष्ण भक्तिधारा या यूट्यूब चॅनलवरती आपण गेल्या काही दिवसापासून पंढरपूर धाम महात्म्य आणि भूवैकुंठ पंढरपूर याविषयी चर्चा करत आलेलो आहोत। आणि आपण पाहिलं की धाम महात्म्य या अंतर्गत पांडुरंगाचं किंवा द्वारकाधीश भगवंत या पंढरपुरात कसे आले, का आले, त्या पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी आलेले असताना पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, अशा त्या पांडुरंगानं पंढरपुरात आल्यानंतर सदैव येणाऱ्या भक्तांसाठी दर्शन देण्यासाठी ते तिथंच थांबले। आपण पांडुरंगाचं जीवन चरित्र ऐकलं आणि पांडुरंगाच्या पुंडलिकाचं, जे पुंडलिक परम भक्त राहिले त्यांचं जीवन चरित्र ऐकलं। आणि त्याचबरोबर आपण पंढरीस येणाऱ्या सर्व वाऱ्या, दिंडी, वारकरी म्हणजे काय आणि 4 महत्त्वपूर्ण एकादशी कोणत्या आहेत, त्याचबरोबर त्या दिंडी किंवा वारी कशा पद्धतीनं या पंढरपुरात प्रवेश करतात, कशा पद्धतीनं आनंद घेतात, वर्षातील 4 प्रमुख एकादशी कोणत्या याविषयी आपण चर्चा केली। आणि आज आपण पंढरीत प्रवेश केल्यानंतर आता विठ्ठलाच्या मंदिराविषयी किंवा भगवंतांचं प्रमुख स्थान जे विठ्ठल मंदिर जे आहे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल। आता पंढरीत तर आपण प्रवेश केला आणि त्या पंढरीचा आत्मा असलेले विठ्ठल, ज्या विठ्ठलाला विश्वामध्ये ठसून लपलेला आहे असं म्हटलं जातं, त्या विठ्ठलाच्या मंदिराविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। तर आपण सर्वजण मिळून या आपण आता विठ्ठल मंदिरात प्रवेश करू। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही दुजे। विठ्ठल मंदिर हे अत्यंत भव्य आणि विशाल आहे। त्यातील शिल्प अत्यंत देखणे आहेत। मंदिर हे पूर्वाभिमुख आहे। मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 350 फूट तर दक्षिणोत्तर रुंदी 160 फुटापर्यंत आहे। मंदिराची शिखरे उंच आहेत। त्यावर देवी देवतांच्या मूर्ती आणि कलात्मक असे नक्षीकाम केलेले आहे। उत्सव काळात मंदिराच्या शिखरावर आकर्षक अशी विजेची रोषणाई केली जाते। त्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर व शिखरे प्रकाशाच्या झगमगाटाने खुलून दिसतात। या मंदिराला 8 दरवाजे आहेत। त्यापैकी पूर्व आणि उत्तरेकडे 3-3 दरवाजे असून दक्षिण आणि पश्चिम दिशेस प्रत्येकी 1 दरवाजा आहे। मुख्य मंदिराच्या भोवती किल्ल्यासारखा तट आहे। प्रवेश करणाऱ्यांसाठी 4ही दिशांना दरवाजे आहेत। या दरवाजांचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केला जातो। विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला महाद्वार असं म्हटलं जातं। या महाद्वारासमोरच चोखोबांची समाधी देखील आहे। समाधीसमोर महाद्वाराच्या 12 पायऱ्या आहेत। त्यातील पहिल्या पायरीस नामदेवाची पायरी असे म्हटले जाते। येणाऱ्या जाणाऱ्या संतांची चरणधूळ आपल्याला लाभावी
म्हणून नामदेवांनी या ठिकाणी समाधी घेतली. पायरीच्या वर असलेल्या छतावर संत नामदेवांची सुंदर चित्रमूर्ती असून तेथे नामदेवांचा अभंग लिहिलेला आहे. मुखी सदा नाम संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. ही पायरी पितळी असून त्या नामदेवांच्या पितळी मुखवटा बसवलेला आहे. त्याच्या वरच्या बाजूला पितळी पत्र्यावर 14 मनुष्याकृती आहेत. हे नामदेवांचे नातलग आहेत. असे सांगितले जाते की नामदेवांनी समाधी घेतल्यावर त्यांच्या 14 नातेवाईकांनी येथेच त्यांच्या समवेत समाधी घेतली. नामदेवांच्या पायरीमुळे महाद्वारास नामदेव दरवाजा असेही म्हणतात. महाद्वाराच्या 12 पायऱ्या चढून गेल्यावर 33 कोटी देवांचे देवघर लागते. तेथे काही देवांच्या पितळेच्या मूर्ती दृष्टीस पडतात. नामदेव पायरीच्या डाव्या हाताला एक मोठा वटवृक्ष आहे. मंदिरालगतचा नव्या दर्शन मंडपातून मंदिरात जाण्यासाठी पूर्वाभिमुख असा दरवाजा आहे. दर्शन मंडप व मंदिर यांना जोडणारा एक पूल बांधला गेला आहे. याच मार्गाचा उपयोग आता मुख्यतः जनसामान्यांना पादस्पर्श किंवा चरण दर्शन घेण्यासाठी वापरला जातो. मंदिरातर्फे 5 मजली दर्शन मंडप बांधण्यात आला आहे. अनेक चिंचोळ्या मार्गातून मार्ग काढीत सगळे मजले चढून आणि खाली उतरून मंदिराच्या वरच्या भागातून बांधलेल्या मार्गाने दर्शनास जावे लागते. वारीच्या वेळी हा दर्शन मंडप दर्शनार्थी भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. भाविकजन भक्तिभावाच्या सामर्थ्यावर श्री विठ्ठलाच्या क्षणभराच्या दर्शनाची लालसा धरून आतुरतेने 24 तास रांकेत उभे राहिलेले असतात. वरच्या भागास बांधलेल्या मार्गातून जाताना सर्वप्रथम दर्शन होते ते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरांच्या कळसाचे. विविध प्रकारचे सुंदर रंगीत नक्षीकाम आणि अनेक संतांच्या, देवी देवतांच्या आणि ऋषींच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या मूर्तींनी सजलेल्या श्री विठ्ठलाचा कळस. श्री विठ्ठलाच्या गर्भगारावरील 48 फुटाचे हे शिखर साधे असले तरी फार आकर्षक असे आहे. शिखरावर 8 गोपुरे आहेत. शिखराचे 3 टप्पे आहेत. त्यापैकी तळावरील टप्प्यावर हत्तीस्वार, घोडेस्वार, भजनात मग्न असलेले वारकरी आहेत. मधल्या टप्प्यावर गणेश, शाकंभरी, नरसिंह, गरुड, हनुमंत, श्रीकृष्ण, गवळणी यांची चित्रे आहेत. यात चैतन्य महाप्रभूंचे सुद्धा अत्यंत सुंदर चित्र आहे. शिखर उंच आहे. कळसा शेजारी भागवत धर्माची डौलाने फडकणारी पताका आहे. रात्री रोषणाईच्या प्रकाशात दुरून दिसणाऱ्या शिखरांचे दर्शन घेऊन लोक धन्य होतात. असे म्हणतात की वारीच्या काळात श्री विठ्ठल भगवत भक्तांचे दर्शन करण्याकरिता शिखरावर जाऊन बसतात. पुढे चालत आपण कान्होपात्राच्या झाडाजवळ येतो. पुढे गणपतीचे दर्शन होते. गारेच्या गणपती पुढे अंबाबाईचे दर्शन होते. पूर्वाभिमुख 3ऱ्या दरवाजाला तरटी दरवाजा म्हणतात. या दरवाजानेही आत गेल्यावर कान्होपात्रा, लक्ष्मी देवी, व्यंकोबा यांचे दर्शन होते. कान्होपात्रा ही श्यामा नावाच्या वैश्येची मुलगी असून अत्यंत रूपवती व नृत्य गायन कलेत निपुण होती. संत समगाने तिने पांडुरंगाची भक्ती स्वीकारली. परिणामी आईच्या व्यवसायात न पडता मंगळवेढ्याहून पंढरीत येऊन राहिली. तरी पण तिच्या सौंदर्याची कीर्ती बादशहाच्या कानी गेली आणि तिला घेऊन जाण्यासाठी
त्याने आपले दूत पाठविले. देवदर्शन करून येते असे सांगून ती मंदिरात गेली आणि आपणास या संकटातून वाचवण्यासाठी तिने पांडुरंगाची आर्त भावनेनं विनवणी केली. तिने विठ्ठलचरणी माथा ठेवला आणि तेथेच या भौतिक शरीराला सोडून ती भगवंतांच्या वैकुंठ धामात तिनं प्रवेश केला. निष्प्राण कलेवर तेथे राहिले. त्या जागी हा तरटीचा वृक्ष उगवला. या वृक्षाचे वैशिष्ट्य असे आहे, पाने सर्व ऋतूत हिरवीच असतात. ही पाने शुभदायक व विद्येत यशदायक असल्याची भावना आहे. त्यामुळे भाविक आवर्जून ही पाने घेतात व संग्रही ठेवतात. मंदिराच्या दक्षिण बाजूस 2 दरवाजे आहेत. स्त्रियांच्या दर्शन व्यवस्थेसाठी असणारा दरवाजा, बाजीराव पडसाळीस जोडणारा दरवाजा, असे प्रमुख 2 दरवाजे दक्षिण बाजूस आहेत. मंदिराच्या पश्चिम बाजूस एक मुख्य भव्य दरवाजा आहे. याला पश्चिम द्वार असेही म्हणतात. आता मंदिराच्या उत्तर बाजूस मुख्यत्वाने 3 दरवाजे आहेत. एक रुक्मिणी दरवाजा, दुसरा रुक्मिणी गोपूर दरवाजा. यातून आत गेले की भव्य आकर्षक लाल दगडाचा रुक्मिणी सभा मंडप आहे. नवरात्रात इथेच धार्मिक कार्यक्रम, कथा, प्रवचन, कीर्तन इत्यादी होतात. या दर्शन मंडपातून थोडेसे वर गेल्यास अजून एक त्या ठिकाणी मंडप आहे. तेथे अनुक्रमे काशी विश्वनाथ, लक्ष्मीनारायण, काळभैरव, रामेश्वर, एकमुखी दत्त, प्रल्हाद महाराज, नृसिंहदेव, हनुमान आणि गरुड यांची मंदिरे देखील आहेत. बोधले बुवांच्या आवारात प्रवेश करणारा हा दरवाजा तिसरा. आता आत जे मुख्य मंदिर आहे त्यात 4 भाग आहेत. पहिला मुख्य मंडप, दुसरा 16 खांबी मंडप, तिसरा चौखांबी मंडप आणि नंतर चौथे गर्भगृह. देवळाच्या सभोवतालचा फरसबंदी रस्ता अगदी अरुंद आहे. यात्रेच्या वेळी या रस्त्यात फार गर्दी असते व ती मंद गतीने पुढे 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 सरकत असते. मुक्ती मंडप किंवा मुखमंडप ज्याला आपण म्हणतो, पूर्वकडे असलेल्या महाद्वारातून प्रवेश केल्यास मुखमंडप लागतो. त्याच्या दोन्ही बाजूला खोल्या आहेत. शेवटी डाव्या बाजूला गणपतीचे एक आकर्षक स्थान आहे. मुखमंडपास मुक्ती मंडप असेही म्हणतात. सध्या या मंडपाच्या वर देवाचा नगारखाना आहे. पहाटे व सायंकाळी इथे मंगलवाद्ये व नगारे वाजतात. असे सांगितलं जातं, एकेकाळी या गणेश मूर्ती समोर मंडपातच महाद्वाराकडे तोंड करून सिंहासनावर श्री विठ्ठलाची मूर्ती होती. महामंडप. मुखमंडपातून पुढे गेल्यानंतर एक मोठा लाकडी चौक लागतो. या चौकास महामंडप असे म्हणतात. चौकात दोन्ही बाजूंना ओवऱ्या आणि खोल्या आहेत. मुखमंडपातून आत प्रवेश करताच आग्नेय दिशेस डाव्या बाजूच्या कोपऱ्यात श्री दत्तांचे अतिशय सुंदर असे दर्शन आहे. उजवीकडील एका खोलीत एक मोठा मारुती आहे. मंडपाच्या मध्यभागी विठ्ठल मूर्ती समोर एक गरुडाचे आणि दुसरे हनुमंताचे मंदिर आहे. या मंडपात कथा, कीर्तन सदैव होत असतात. पलीकडच्या बाजूला पाकशाळा आहे, स्वयंपाकघर विठ्ठलाची, ज्या ठिकाणी विठ्ठलासाठी महानैवेद्य किंवा ज्याला हिंदीमध्ये आपण भोग म्हणतो तो तयार केला जातो. या मंडपाची पूर्व पश्चिम लांबी 120 फूट आणि दक्षिणोत्तर रुंदी 60 फूट आहे. वरील बाजूस सुंदर
सागवानी लाकडी छत आहे. मंडपाची उंची 45 फूट आणि येथे गरुड मंदिराच्या मागे आणि हनुमान मंदिराच्या मागे क्रमशः 30 फूट उंचीच्या 2 दीपमाळा देखील आहेत. डाव्या हाताला एक सुंदर आणि मोठे तुळशी वृंदावन आहे. असं सांगितलं जातं की पूर्वी गरुड मंदिराच्या शेजारी 12 फूट व्यासाचा पार होता. या पारावर 2.5 फुटांची अशी वेणुगोपाळांची विलक्षण वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती देखील होती. या मूर्तीचा अनन्यसाधारण विशेष असा की तिच्या डाव्या हातात वेणू आणि उजव्या हातात वीणा होती. या मूर्तीसमोर सभा मंडपात व्यासपीठासमोर बसून तंबुरा हातात घेऊन कीर्तनकार प्रवचनकार येथे कीर्तन आणि प्रवचन करीत असतात. या सभा मंडपात भिंतीवर अनेक संतांचे अभंग लिहिलेले आहेत. तसेच संतांची रंगीत चित्रे आणि माहिती फलक आहेत. यात महाराष्ट्रीयन भक्त मंडळींना परिचित असलेले रामदास स्वामी, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावतामाळी आणि नरहरी सोनारांची चित्रे आणि मूर्ती आहेत. या मंडपात नित्य गायन, वादन, कीर्तन, प्रवचन हे सर्व कार्यक्रम होत असतात. गोकुळ अष्टमीस व मुख्य यात्रेस दहीहंडीचा कार्यक्रम देखील याच ठिकाणी होतो. आता मुख्य मंडपातून वर चढून जाताना खजिना मंडप लागतो. याची लांबी 50 फूट व रुंदी 10 फूट आहे. मंडपाच्या मध्यभागी पेशव्यांनी श्री विठ्ठलास अर्पण केलेली एक मोठी घंटा आहे. डाव्या बाजूस अलंकार गृह आहे. या मंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 दरवाजे आहेत. त्यापैकी मधला दरवाजा पितळी पत्र्याने मढवला आहे आणि दोन्ही बाजूंना जय आणि विजय यांच्या सुंदर कलात्मक अशा मूर्ती त्या ठिकाणी आहेत. त्या शेजारी दोन्ही बाजूंना कोनाड्यात श्री गणेश आणि श्री शाकंभरी देवतांच्या रेखीव मूर्ती आहेत. या मुख्य पितळी दरवाजातून श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येते व डाव्या बाजूच्या दरवाजातून पदस्पर्श दर्शनास किंवा भगवंतांचे चरण स्पर्श करण्यासाठी जाता येतं. मंडपात संतांचे भक्तांच्या मनाचा ठाव घेणारे अनेक अभंग या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता आपण 16 खांबीत प्रवेश मिळणार या विचारानेच दर्शनासाठी तासनतास उभा असलेल्या भक्त भाविकांच्या मनात आनंदाच्या लहरी उठू लागतात. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई असा जयघोष चालू होतो. आता सर्व भक्त मंडळी अधिकच सतर्क आणि उत्साहित होतात. विठुरायाला भेट देण्यासाठी म्हणून आणलेले तुळशी आणि सुगंधित माळा आणि पेढ्यांचा डबा चांगल्या रीतीने हातात धरतात. भगवंतांना भेटण्यासाठी त्यांनीच आणलेल्या इथपर्यंत आणलं म्हणून भाविक मनोमन विठू माऊलीचे आभार मानू लागतात. त्यांच्या भेटीसाठी आतुरलेल्या मनाने 16 खांबीत प्रवेश करतात. सभा मंडपातून पुढे गेलं की 16 खांबी मंडप लागतो. 16 दगडी भक्कम खांबावर हा उभारलेला असल्याने याला 16 खांबी मंडप देखील म्हणतात. या मंडपात जाण्यास 3 दरवाजे आहेत. नवीन ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून जेव्हा 16 खांबी मंडपात दर्शनासाठी प्रवेश केला जातो तेव्हा एका बाजूने मंदिराची भिंत
आणि दुसऱ्या बाजूने लाकडी आणि लोखंडी कठडे अशा पद्धतीनं चिंचोळ्या मार्गातून प्रवेश करीत चौखांबी मंडपातून जावे लागते. यावेळी दर्शनाच्या रांगेतून जाताना भिंतीच्या छोट्या छोट्या खिडक्यांमध्ये प्रथम श्री हनुमंतांचा आणि श्री नरसिंहदेवांचा विग्रह आहे. या ठिकाणाहून भक्तांना विठ्ठलाच्या मुखचंद्रांचे, भगवंतांच्या मुखारविंदांचे दर्शन प्राप्त होते. वनमाली कंबुकंठ सुस्वर सामलालसह कंजवक्त्र शश्रू नशिबुको वेदजिह्वकः. श्री विठ्ठलांच्या गळ्यात वनफुलांच्या माळा आहेत. शंखाप्रमाणे गळा आहे. कंठ मधुर आहे. तो स्तुतिप्रिय आहेत. त्यांचे मुख कमल सदृश सुंदर आहे. श्रूररहित हनुवटी आहे आणि त्यांची जिव्हा वेद आहे. असं त्या सुंदर रूपाचं भक्तगण दर्शन करू शकतात. असे भगवंतांचे ध्यान करणारे भक्त जेव्हा एका क्षणासाठी का होईना श्री विठ्ठलाच्या श्रीमुखकमलाचे दर्शन करतात, तेव्हा त्यांचे हृदय भक्ती भावनेने द्रवून जाते. हृदयात आनंदाचे भारणे येते. भक्त मनात भगवंतांची अनेकविध स्तुती करू लागतात. भक्त पुंडलिकाने ज्यांची स्तुती गायली आहे, असे भगवान विठ्ठल भक्तांच्या मनाला आनंद देणारे, गायी गोपींच्या परिवाराने युक्त असे, स्वधर्मरत असणाऱ्या भक्तांची आवड असणारे, त्यांची वाणी घनगंभीर आहे. धीर गंभीर या वाचा. भगवंतांची वाणी गंभीर आहे. ते भीमाचे प्रिय असून त्यांची छाती कसलेली आहे. ते तुळशी माळेने शोभायमान आहेत. त्यांना तुलसीवन अतिशय प्रिय आहे. जसं सांगितलं जातं, भगवंतांना आपण 56 प्रकारचे भोग नैवेद्य जरी अर्पण केले आणि त्यावर जर तुलसी महाराणी किंवा तुलसी पत्र नसेल, तर भगवंत एकही भोग स्वीकारत नाहीत. इतकी प्रिय आहे भगवंतांना तुलसी. आपण जेव्हा भगवंतांना नैवेद्य किंवा भोग लावतो, त्यावेळी तुलसी पत्र जर नसेल तर भगवंत तो भोग किंवा नैवेद्य कधीही स्वीकारत नाहीत. नमो रे मैया, नमो नारायणी. 56 भोग 56 व्यंजन, बिना तुलसी प्रभु एक न माने. एक तुलसी आरती जी आपण म्हणतो दररोज, तुलसी कृष्ण प्रेयसी नमो नमः. आणि ही एक तुलसी आरती आहे दुसरी, ज्यामध्ये वर्णन करतात आचार्यगण की जोपर्यंत तुलसी पत्र असत नाही तोपर्यंत 56 भोग असो, 56 व्यंजन असो, भगवंत एकही नैवेद्य कधीही स्वीकारत नाहीत. आणि म्हणून तुलसी प्रिय असे भगवंत आहेत. थोडं समोर गेल्यास काचेच्या एका मोठ्या पेटीत वेद ठेवलेले असून नंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचेही दर्शन आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या कृपेमुळे आपण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पाहणार आहोत. भक्तांच्या कृपा प्रसादाशिवाय आपण भगवंतांच्या समीप कधीही जाऊ शकत नाही. दयाळू संतच आपल्याला त्यांचे दर्शन करवितात. आता आपण मुख्य द्वाराजवळ येतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना जय आणि विजय या आध्यात्मिक जगताच्या द्वारपालांच्या चतुर्भुज म्हणजे 4 हात असलेल्या मूर्ती आहेत. 16 खांबी मंडपातील 16 दगडी खांब हे कर्नाटक, तमिळनाडू राज्यातील मंदिरांच्या खांबाप्रमाणे आहेत. दगडावरील शिल्पकला अप्रतिम आहे. या 16 खांबांवर महाभारतातील एकूण 64 रेखीव चित्रे आहेत. या मंडपाची लांबी 64 फूट
व रुंदी 42 फूट तर उंची 12 फूट आहे. खांबांवर कृष्णलीला, मत्स्य, कूर्म आदी देवतांचीही आणि भगवंतांच्या अवताराचीही चित्रे आढळतात. 16 खांबी मंडपातून पुढे गेल्यावर चौखांबी मंडप लागतो. येथूनच आपल्याला पांडुरंगाच्या सावळ्या, गोजिऱ्या, नखनिशात संपूर्ण स्वरूपाचे दर्शन होते. या मंडपात जाण्याचा दरवाजा मोठा असून चांदीच्या पत्र्याने मढविलेला आहे. हा मंडप 4 खांबांवर आधारलेला आहे. दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा आहे. सेवाधारी याच दरवाजाने गर्भगृहात प्रवेश करतात. या दरवाजास हत्ती दरवाजाही म्हटलं जातं. श्री विठ्ठलाच्या महापूजेचा संकल्प याच ठिकाणी रंगशिलेवर सोडला जातो. चौखांबीच्या उजव्या बाजूस श्री विठ्ठलांचे सेज घर आहे. त्यात चांदीचा पलंग असून त्यावर पांढऱ्या शुभ्र गाद्या, तक्ते आहेत. श्री विठ्ठलाच्या विश्रांतीसाठी मखमली बिछाना आहे. येथे चांदीच्या 2 समया असून चांदीचे तांब्या पात्र आहे. शेजारती म्हणजे शयन आरतीच्या वेळी श्री विठ्ठलांना शेजार घरात जाण्यासाठी येथेच रोज पायघड्या घातल्या जातात आणि त्या पायघड्यांवरून भगवान विठ्ठल आपल्या शेज घरामध्ये विश्रांती घेण्यासाठी पोहोचतात. चौखांबी ते चवरी ढोळपर्यंत दर्शनाच्या सोयीसाठी साखळी लावलेली आहे. सावळ्या परब्रह्माच्या श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेल्या भक्त भाविकांच्या मनात अष्टसात्विक भाव दाटून येतात. शरीर, मन रोमांचित होते. चिरंतर सुखासाठी आसुरलेला जीवात्मा साजिऱ्या, गोजिऱ्या, कटेवर हात ठेवून उभा असलेल्या प्रसन्न मुखारविंदांच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहत तन्मय होऊन सर्वस्वाला विसरून जातो. सहजपणे त्यांच्या मुखातून वासुदेव हरी, हरी हरी वासुदेव हरी असे दिव्य वाणी बाहेर पडते. विठ्ठलांच्या चरणावर नतमस्तक होऊन भाविक भक्त कृतार्थ होऊन जातात. श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना श्री तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. पंढरपुरात आलेल्या सर्व महान भक्तांनी विठ्ठलाच्या या सर्वांग सुंदर रूपाची गौरव गाथा गायलेली आहे. संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलांच्या अलौकिक रूपाचे वर्णन करताना म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया. भगवंतांनी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून ते विठेवर उभारलेले अतिशय सुंदर मनमोहक असे रूप त्या विठ्ठलाचं आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर, त्यांनी गळ्यात तुळशी हार परिधान केला असून कासेवर पितांबर वस्त्र परिधान केलेले आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. भगवंतांच्या कानामध्ये मकर कुंडले, मत्स्याकृती कुंडल तळपत आहेत. त्या मकर कुंडलांची हालचाल होत असताना त्यांचे प्रतिबिंब श्रीमुखावर पडते. तेव्हा आधीच दैदिप्यमान असणारे त्यांचे मुख आणखी तेजाने उजळून निघते. भगवंत आपल्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी धारण करतात. भगवान विठ्ठल विठेवर उभे असून
त्यांचे हात कटीवर ठेवलेले आहेत. भगवंतांच्या पाठीवर शिंके, हृदयावर श्रीवत्स, पोटावर त्रिवली, कमरेला कमरबंद आहे. श्री विठ्ठलांच्या चरणकमलावर ध्वज, चक्र इत्यादी चिन्हे आहेत. श्री विठ्ठलांचे मुख अत्यंत मनोहर, नासिका सरळ सुंदर, साजिरी हनू, किंचित मिटल्यासारखे नेत्र आणि गोबरे गाल आहेत. श्री विठ्ठलांच्या मस्तकी एक टोपी आहे. दोन्ही दंडावर बाजूबंद आहेत. उजव्या हातात कमळाचे फूल, कमरेवर उपरणे घेतले आहे आणि चरण कमलापर्यंत हे उपर्ण पोचलेलं आहे. श्री विठ्ठलाच्या डाव्या हाती शंख आणि तो शंख कमरेवर ठेवलेला आहे. असा हा श्री रुक्मिणी वल्लभ सर्वांचे चित्त चोरून घेणार आहे. समचरण सरोज साद्रम नीलाबुदाभम जघन निहित पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. ज्यांचे समचरण कोमल आहेत, नूतन नील जलधाराप्रमाणे त्यांचा वर्ण आहे. त्यांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. अशा निर्मळ हास्य करणाऱ्या पुंडरीकाक्ष श्री विठ्ठलांचे मी ध्यान करतो. विठ्ठल हा लेकुरवाळा आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा संतांच्या मेळाव्यात रमलेला आहे. सारे संत भक्त त्यांची लेकरे आहेत. पांडुरंगाच्या विविध नावाची उपासना केली जाते. पंढरीनाथ पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठू माऊली, विठ्ठल गुरुराव अशा असंख्य नावाने भक्त त्यांना प्रेमाने संबोधतात. विठ्ठल हा दिनांचा दयाळू, अत्यंत कनवाळू, परम उदार, भक्त काम कल्पद्रुम आणि योगी दुर्लभ भक्त सखा आहे. सर्व साक्षात्कारी संतांनी श्री विठ्ठलाच्या अभंगातून अनन्यसाधारण वर्णन केले आहे. वेदांनी विठ्ठलाची स्तुती केली आहे, तर पुराणांनी श्री विठ्ठलाची स्तोत्रे गायली आहेत. श्री विठ्ठल हे सर्वांचे आवडते श्री कृष्ण नंदनंदन आहेत. श्री शंकर पार्वतीला सांगतात, हे पंढरी क्षेत्र माझे स्वरूप आहे. माझे हृदय म्हणजे बिंदुस्थान. विठ्ठल कमरेवर हात ठेवून पंढरी क्षेत्रात उभे आहेत. हे विठ्ठलच लक्ष्मी जवळ आहेत. ते पुंडलिकाच्या दारात उभे आहेत. हे विठ्ठल चराचराला व्यापून राहिलेले आहेत. ते सगळीकडे आहेत. ते गोकुळामध्ये बासरी वाजवित होते. यांनाच गवळणींनी उखळाला बांधून ठेवले होते. उखळाला बांधा रे याला, उखळाला बांधा. यांनीच मथुरेला जाऊन कंस चाणूर मर्दनम, कंस आणि चारुणाला ठार मारले आहे. या ऋषिकेशांनाच सांदीपनीच्या आश्रमात राहून विद्याभ्यास केलेला होता. यांनीच समुद्रात द्वारका नगरी बांधून सगळी मथुरा आणि मथुरावासियांना तेथे घेऊन गेले. यांनीच रुक्मिणीला रुसविले व दिंडीरवनात पाठविले. मग त्यांची समजूत घालण्याच्या निमित्ताने ते येथे आले. पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले व तेथेच विटेवर वाट पाहत उभे आहेत आणि अजूनही ते आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत. असे हे श्री विठ्ठल प्राज्ञो नरक जिता कांत्री रूप वर्ण स्वरूपवान स्पर्शेंद्रिय शौरिमयो वैकुंठ सन्निरुदकः. भगवान श्री विठ्ठल ज्ञानमय आहेत. नरकासुरास जिंकणारे आहेत. त्यांची सुंदर घननीळ शरीर कांती आहे.
ते स्पर्श सुलभ असून वैकुंठ स्वरूप आहेत. आचार्यगण लिहितात, गोपती गोपिकावश्यो गोपबाला नुगो गती गणकोटी परिवारो गम्यो गगन निर्मलः. हेच विठ्ठल श्रीकृष्ण गोपींचे पती, गोपींचे ग्रहकृत्य करणारे, गोपींना वश, गोपाळांमागे जाणारे, आकाशाप्रमाणे निर्मल कोटी यादवगण हेच त्यांचा परिवार आहे असे आहेत. षडक्षरमयो बालकृष्णो ब्रह्मर्षी पूजितः नारदाधिष्ठित क्षेत्रो वेणुवादन तत्परः. हे विठ्ठल रामकृष्ण हरी षडक्षर रूपाने असणारे बाळकृष्ण ब्रह्मर्षींनी पूजलेले वेणू वाजवण्यात तत्पर असे आहेत. असं वर्णन आपल्याला श्री विठ्ठल सहस्त्रनाम या प्रार्थनेमध्ये आपल्याला प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, कटावरी ठेवून या हात जना दावितो संकेत भावाचिया अंत इतुलासी. कटावर हात ठेवून पांडुरंग सगळ्या जगाला संकेत करतात की एखाद्या नदीला कमरे इतके पाणी असेल तर त्यात कोणीही बुडणार नाही. त्याप्रमाणे माझ्याकडे येणाऱ्यांसाठी दुस्तर भवसागर आता कमरा इतकाच खोल आहे. कमरेवर हात ठेवलेले विठ्ठल भगवंत आपल्याला सांगत आहेत, तू आता माझ्यापर्यंत आला आहेस, तेव्हा आता घाबरण्याचं काहीही कारण नाही. आतापर्यंत तू या खोल भवसागरामध्ये बुडत होतास, पण आता तू माझ्या समोर आलेला आहेस. त्यामुळे तू या भवसागराच्या खोल पाण्यात बुडण्यापासून वाचला आहेस. पुनरपि जननी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यही संसारे बहुदुस्तारे कृपया पाहे पारे मुरारे. हा पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचे जे चक्र आहे ते चक्र आता आपलं वाचलेलं आहे. माझ्याकडे आल्याने हा भवसागर अगदी आटून गेलेला आहे आणि त्यात केवळ कमरे एवढं पाणी उरलेलं आहे. तेव्हा तू सहजच हा भवसागर पार करू शकशील. गर्भगारातील श्री विठ्ठल मूर्तींचे व्यासपीठ 3 फूट उंचीचे आहे. 4 खांबांवर आधारलेला आहे. ते चांदीने मढवलेले आहे. दोन्ही बाजूंना गायींच्या आकृत्या आहेत. मागील बाजूस चांदीची प्रभावळ आहे. भगवंतांच्या डोक्यावर चांदीच्या अनंत शेषांचे नागाचे 5 फणे आहेत. छत देखील चांदीच्या पत्रांनी मढवलेला आहे. वरच्या बाजूस चांदीची घंटा आहे. श्री विठ्ठलाच्या स्नानानंतर पाणी वाहून जाण्यासाठी ज्याला आपण चरणामृत म्हणतो त्याचीही व्यवस्था आहे. त्यास गोमुख असं म्हटलं जातं. श्री विठ्ठलांच्या उजव्या बाजूस सेवेकरांना बसण्यासाठी स्थान देखील आहे. श्री विठ्ठलांची मूर्ती एका चौकोनी वेदीवर उभी आहे. या चौकोनासच वीट असं संबोधलं जातं किंवा तीच वीट ज्या पुंडलिकानं वीट भगवंतांना दिली होती. विटेखाली उलटे कमळ आहे. मूर्तीच्या मुखावर काही भाव दृगोचर होतात, ते श्रीमुखावर स्थिरावतात. अंतरी ते प्रत्येक भक्ताला आकर्षित करत असतात. सांगितलं जातं इसवी सन 1873 पर्यंत मूर्तीच्या चरणाभोवती हातांची मिठी मारता येत असे. पण 1873 साली दर्शनामिशाने आलेल्या एका गोसाव्याने आपल्या हातातील लोखंडी चिमटा मूर्तीच्या उजव्या पायावर मारला व त्यावेळी मूर्तीचा पाय दुखावला गेला. एका माते फिरून धोंडा पायावर मारला असेही सांगितलं जातं. त्यामुळे पांडुरंगाला मिठी मारून आता दर्शन घेता येत नाही. फक्त चरणावर आता
डोकं ठेवण्याची मुभा भक्तांना दिली जाते. जगात अनेक मंदिरे आणि मूर्ती आहेत, पण अशा सर्व मंदिरांमध्ये आणि मूर्तींमध्ये हे विठ्ठल मंदिर आणि विठ्ठलाची मूर्ती याचे फार आगळे वैशिष्ट्य आहे. या मंदिरामध्ये या विग्रहांचे एक अद्वितीयपण आहे, कारण या विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली नाही. साक्षात द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण येथे विठ्ठलाच्या रूपात प्रकट झालेले आहेत. ही मूर्ती स्वयंभून असून मूळचीच आहे, हा भाविकांचा दृढ विश्वास आहे. कोणी असा विचार करीत असेल ही विठ्ठलाची मूर्ती घडवलेली आहे, तर तो फार मोठा अपराध किंवा अगदी दुष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती असू शकेल. अशा व्यक्तींविषयी तुकाराम महाराज म्हणतात, स्वयंभू आमचा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग. नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. द्वारकेची अवघी घेऊनी संपत्ती, आले ऋषिकेशी पंढरीशी. तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती, त्यांच्या मुखाप्रती किडे पडो. ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे, तर मूर्तीची कोणी स्थापना केली नाही किंवा ती मूर्ती कोणी मूर्तिकारानं घडवलेली नाही किंवा पुढे कोणा आचार्यांनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील केलेली नाही. अशी वेळ नव्हती या मूर्तीमध्ये जेव्हा प्राण नव्हता आणि नंतर याचा प्रवेश झाला. त्यामुळे असे जर कोणी मानित असेल तर ही गोष्ट तुकाराम महाराजांना बिलकुल मान्य नाही. जे लोक अथवा ज्या लोकांच्या मुखातून अशी वचने निघतात, या मूर्तीची कोणीतरी स्थापना केली असेल, कोणीतरी प्रतिष्ठापना केलेली असेल किंवा कोणी बनवलेली असेल किंवा मूर्तिकारानं शिल्पकला केलेली असेल किंवा इसवी सन एवढ्या 1000 वर्षापूर्वी किंवा इतक्या वर्षापूर्वी या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली असेल, तर त्यांच्या मुखामध्ये किडे पडो, असे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. विठ्ठल शब्दाची कशी उत्पत्ती झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे. बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू शब्दाचा अपभ्रंश आहे असेही मानतात. कानडी शिलालेखातही जे विट्टरस विट्ट असे शब्द आलेले आहेत, ते विष्णू शब्दाच्या व्युत्पत्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते. संत तुकोबारायांनी विठोबा या शब्दाची व्युत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोभ्या भाषेत केलेली आहे. त्यांचे विश्लेषण असे आहे, वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार. ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा, किंवा वी म्हणजे आकार, ज्ञानाचा आकार, ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा, किंवा वी म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे आसन. अर्थात गरुड ज्यांचे आसन आहे असा तो विष्णू. तोच कटीवर कर ठेवूनी विटेवरी उभा आहे. श्री कृष्ण, श्री विष्णू, श्री विठोबा हे सर्व एकच आहेत, कुणी वेगळे वेगळे नाही. श्रीकृष्णांचे आगमन द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाले, रोहिणी नक्षत्राच्या वेळी. विठोबा म्हणजे श्रीकृष्णच, म्हणूनच बुधवार हा देखील विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपूर सोडून बाहेर जात नाहीत किंवा पंढरपुरातून परगावी जर जायचं असेल तर बुधवारी टाळलं जातं. काही विद्वानांच्या मते विठ्ठल हा शब्द निष्ठल या शब्दापासून आला असावा असं म्हणतात. विष्ठल म्हणजे दूर, एकीकडे रानावनात असलेली जागा व स्थळ, व विठ्ठल देव म्हणजे एकीकडे रानावनात असणारा देव. देव या उत्तर पादाचा लोप होऊन विठ्ठल हा नामोर निर्देश
प्रचलित झाला असे सांगण्यात येते. विठ्ठलाचे दुसरे नाव पांडुरंग. पांडुरंग. पांडू या शब्दाचा अर्थ होतो पांढरे आणि रंग म्हणजे रंग. विठ्ठल हे गोपाळ कृष्ण आहेत, गोप वेशधारी आहेत. जेव्हा गोपाळ कृष्ण गायींना चरण्यासाठी वनात जातात आणि संध्याकाळी गोधुळीच्या समयाला जेव्हा ते परत येतात, तेव्हा घामाने माखलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर, सर्वांगावर गायींच्या खुरांनी उधळलेली धूळ बसल्यामुळे ते मुखमंडल आणि सर्वांग धुसर होते. तेव्हा त्यांना पांडुरंग या नावानेही संबोधण्यात येते, कारण त्यांचा रंग धुळीनं पांडू म्हणजे पांढरा दिसू लागतो. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावळी, धूळ उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या. आणि त्या श्याम रंगामध्ये वाटा बुडालेल्या आहेत, कारण फक्त श्रीकृष्णांच्या घरी नंद महाराजांच्या 9 लाख गायी आहेत. आणि त्याचबरोबर नंद, उपनंद, सुनंद प्रत्येकाजवळ लाखो गायी, आणि त्यांच्या भगवंतांचे जे मित्र आहेत ग्वालबाल, त्यांच्याही लाखो गायी. अशा लाखो गायी एकत्रित आल्यानंतर, कित्येक लाखो गायी एकत्रित आल्यानंतर जी उडणारी वृंदावनातील धूळ आहे, त्या धुळीमुळे भगवंत, आमचे सावळे भगवंत कसे झाले? गोरे किंवा पांडुरंग झाले. श्री पांडुरंगाची युगे 28 ही आरती अत्यंत प्रसिद्ध आहे. युगे 28 विठेवरी ओभा, वामांगी रखुमाई दिती दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे शिवलगा, जय देव. 28 युग विठेवर उभा या पंक्तीसाठी अनेक संत मंडळींनी अनेक विश्लेषण दिलेले आहे. युगे 28 विठेवरी उभा, पुंडलिकाच्या प्रेमा युगे 28, समचरणी वास पंढरीचे, हे नोहे आजकालींचे युगा 28. मज निर्धारित साचे, हा मृत्यू लोकची नोहे. विठ्ठल सर्वश्रेष्ठ आहेत, पुंडलिक महान भक्त आहेत, पंढरपूर क्षेत्र सर्वोत्तम आहे, श्री चंद्रभागा परम पावन तीर्थ आहे, आणि हे सर्वच अनादी काळचे आहे. संकल्प करताना जसं ब्राह्मण जेव्हा वैष्णव किंवा पुजारी ज्यावेळी आपण संकल्प करतो, त्यावेळी संकल्प मंत्र हातामध्ये जल घेऊन आपल्याला म्हणायसाठी सांगितलं जातं. मम आत्मनः शतीशमूर्ते पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्रीकृष्ण पूजनम करिष्ये. आणि त्यानंतर तो जो संकल्प मंत्र आहे, ब्राह्मणे द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे सप्तमे वैवस्वतमन्वन्तरे अष्टविंशतितमे कलियुगे ततप्रथमचरणे असे म्हटले जाते. युगे 28 विटेवरी उभा याचा अर्थ असा आहे की काळ मोजण्याची प्राचीन पद्धत अशी होती. ब्रह्मदेवाचे आयुष्य द्विपरार्ध आहे. त्यांच्या एका दिवसात 14 मन्वंतर होतात व एक मन्वंतर म्हणजे 71 महायुगांचा आहे. 71 महायुग गेली की एक मन्वंतर होते व 14 मन्वंतर वर्ष व अशी 100 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवांचे आयुष्य. त्यापैकी आतापर्यंत ब्रह्मदेवाचा एक परार्ध होऊन गेला.
म्हणजे 50 वर्ष होऊन दुसऱ्या परार्धास सुरुवात झालेली आहे. त्यातील त्यांच्या 51व्या वर्षाच्या पहिलाच दिवस चालू असून त्या दिवसातले 6 मनू संपून 7व्या वैवस्वत मन्वंतराला प्रारंभ झालेला आहे. त्यातही 71 महायुगांपैकी त्यातील 27 महायुगे संपून 28वे महायुग चालू आहे. त्यात ही 71 महायुग जी होणार एक दिवसामध्ये जे येतात त्याच्यामधलं हे 27 संपून 28वे महायुग आता चालू आहे. त्यातील 4थे कलियुग चालू आहे. कलियुग सुरू होण्याच्या समयाला श्रीकृष्ण भगवान द्वारकेहून पंढरपूरला रुक्मिणीच्या शोधाकरिता व पुंडलिकास भेट देण्याकरिता आले. त्यांना येऊन 28 युगे झाली नसून 28व्या युगात ते आले आहेत असा अर्थ केला जावा. संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने युगे सप्तमी विभक्ती या शब्दाचा अर्थ युगामध्ये असा होतो. त्यामुळे भगवंत 28व्या युगात आलेले आहेत हे स्पष्ट होतं. 28 युग झाली नाही, 28व्या युगामध्ये भगवंत आलेले आहेत. उदाहरणार्थ आपण पाहू, एखाद्याचा जन्म सांगताना इसवी सन 1934 आहे असे सांगतो. याचा अर्थ तो इतक्या वर्षाचा आहे किंवा तो 2000 वर्षांचा आहे असे सांगायचे नसते. तसेच युगे 28 विटेवरी याचा अर्थ आपण काढू शकतो. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन जन्मोजन्मींचे समाधान आणि आनंद हृदयात साठवून भाविक भक्त 16 खांबीत येऊन पुन्हा एकदा श्री विठ्ठलांचे दर्शन करण्याचा प्रयत्न करतात. क्षणभर का होईना पण भक्त भगवंतांच्या चरणस्पर्शाने पूर्णपणे पुलकित झालेला असतो. आनंद पोटात माझ्या मावेना मावेना अशी स्थिती प्रत्येक भक्ताची झालेली असते. हृदयाच्या कोपऱ्यातून भगवंतांची आठवण करून भाविक भक्त गरुड खांबाकडे जातात. 16 खांबी मंडपात डाव्या बाजूला एक खांब चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे, तोच गरुड खांब. या खांबास पुरंदरदास खांब असेही म्हटलं जातं. याच खांबाजवळ बसून कर्नाटकातील संत पुरंदरदासाने विठ्ठल भक्तीची पदे गायली होती. भाविक लोक या खांबाला आलिंगन देतात, मिठी मारतात. त्यांच्याजवळ एक संगमरवरी गोलाकार दगड आहे. त्याला रंगशिळा असे म्हटले जाते. या रंगशिळेवर उभे राहून भाविक लोक कान धरून हरी हरी वासुदेव हरी, हरी 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 वासुदेव हरी, हरी 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 वासुदेव हरी म्हणत नाचू लागतात. भक्त भाविकांच्या श्रद्धा अशी आहे की रंगशिलेवर नाचून ते पांडुरंगापुढे आपला गुन्हा जो आहे तो कबूल करून माफी मागतात, त्यांच्याकडे प्रार्थना करतात. विठ्ठल स्तवराज असे हे अत्यंत दुर्मिळ स्तोत्र आहे आणि तसेच अप्रसिद्ध देखील आहे. हे स्तोत्र अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक विठ्ठल भक्ताने आपल्या रोजच्या साधनेत या स्तोत्राचे पठण करावे. या 25 श्लोकांच्या विठ्ठल स्तवराजात विठ्ठलाच्या सर्व स्वरूपाचे वर्णन करून स्तवन केले आहे. यापैकी 10 श्लोक आम्ही या ठिकाणी आपल्याला सादर करून ऐकवणार आहोत. पांडुरंगासमोर दिवा आणि अगरबत्ती लावून हे स्तोत्र म्हणावे. श्री गुरुं विठ्ठलानंद परात्परं जगत्प्रभुं त्रैलोक्यं व्यापकं देवं शुद्धमंत्यं निमर्मलं. श्री गुरु विठ्ठल आनंदरूप परात्पर जगाचे स्वामी, त्रैलोक्यास व्यापणारे दिव्य अविद्यादी दोषरहित अत्यंत निर्मळ कामादी रहित आहेत. आणि प्रत्येक श्लोक झाल्यानंतर त्याचं भाषांतरही
किंवा अनुवाद आम्ही सांगत आहोत. नासाग्रेव स्थितं देवं मा ब्रह्मस्तंभ संयुतं ओर्णांतंतुभिकारं सूत्रदं विठ्ठलं स्वयं. नासिकाग्रावर नजर ठेवलेले ब्रह्मदेवांपासून मुंगीपर्यंत सर्वांमध्ये वास करणारे विठ्ठलदेव कातिणीप्रमाणे आपल्यापासून या जगाची निर्मिती करून स्वतःच त्याचे सूत्रधार देखील आहेत. गंगाय मनुयोध्रंत्र त्रिकुटं रंगमंदिरं ज्ञानं भीमरथीतीरं स्वदेवं पंढरीपुरम. गंगा यमुनेच्या मध्ये त्रिकट रंगीत चित्र आहे, त्रिकूट रंगीत मंदिर आहे, पण ज्ञान भीमरथेचे तीरावर आहे व भगवंत पंढरपुरात आहेत. रुक्मिणी शक्ती हस्तेन क्रीडंतं चललोचनं आज्ञा ब्रह्म बिलांतस्थं ज्योतिर्मय स्वरूपकं. रुक्मिणी रूपी शक्तीच्या द्वारा जगतरूपी क्रीडा करणारे, ज्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या जशा जशा फिरतात तशी तशी जगाची हालचाल होते. डोक्याचे ठिकाण आज्ञाचक्र आहे, त्यांना ब्रह्मबील म्हटलं जातं. त्या ब्रह्मांडात राहणारे स्वतः ज्ञान स्वरूप असणारे स्वयंज्योती श्री विठ्ठल आहेत. सहस्त्रदलपद्मं सर्वाभरणभूषितं सर्वदेव समुत्पन्नं ओम इति ज्योतिरूपकं. सहस्त्रदळ कमळ आहे, त्यावर श्री विठ्ठल विराजमान आहेत. ते सर्व अलंकारांनी सुशोभित आणि सर्व देवी देवतांचे ते उत्पत्ती स्थान आहेत. ओम असे त्यांचे ज्योतिरूप आहे. समपर्वतम ऊर्ध्वस्थं श्रोणित्रय सहस्त्रकं स्तंभे मध्यम यथास्थानं कलौ व्यंकटनायकं. समपर्वतांचे शेंड्यावर 3 शिखरे आहेत, त्यापैकी मधल्या खांब्याचे ठिकाण श्री विठ्ठल आहेत. असे कलियुगामध्ये विठ्ठल हे व्यंकटेश विष्णू आहेत. गिरी बालाजींचे व्यंकटेश शेषांचे अवतार आहेत, म्हणजे अंशावतार आहेत. व पंढरपुराचे विठ्ठल पूर्णावतार आहेत, म्हणून ते बालाजीपेक्षा शतपट श्रेष्ठ आहेत. पीतवस्त्र परिधानं तुलसी वनमालिनं शंखचक्रधरं देवं वरदाभयहस्तकं. श्री विठ्ठलाने पीतांबर परिधान केला आहे, गळ्यात तुळशीची वनमाला, डाव्या हातात शंख, उजव्या हातात कमळ आणि ते दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत. हातात कमळ असूनही उलटा करून अभय देणारा हात दाखविलेला आहे. असे हे श्री विठ्ठल आहेत. ऊर्ध्वपुंड्रमयं देवं चित्राभरणभूषितं रत्नसिंहासनं देवं सुवर्णमुकुटोज्ज्वलं. उभे गोपीचंदन लावलेले, नाना प्रकारच्या अलंकारांनी शोभित, सोन्याच्या सिंहासनावर विराजित श्री विठ्ठलांनी सोन्याचा मुकुट परिधान केलेला आहे. रत्नकिंकिणिकेयूरं रत्नमण्डलपशोभितं पौंड्रं च पालिनं रंगं यदूनां कुलदीपकं. रत्नजडित किंकिणी बाहुभूषण रत्नजडित मंडप शोभत आहे. पंढरपूरला पांढरी माती आहे, तिचा पांढरा रंग धारण केला म्हणून श्री विठ्ठलाला पांडुरंग म्हणतात. श्री विठ्ठल यदूंचा कुलदीपक आहे. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी,
जय जय पांडुरंग हरि, 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 जय जय पांडुरंग हरि. असा सदैव नाम संकीर्तन, नामघोष त्या पंढरपुरात चाललेला असतो. देवारित्य दैत्यम दर्पघ्नं सर्वलोकैकनायकम् ओम नमः शांतिरूपाय सर्वलोकैकसिद्धये. देव, शत्रू, दैत्यांचा गर्वहरण करणारा, सर्व स्वर्ग, 14 भुवने, स्वर्ग, सप्त पाताळाचे एक श्री विठ्ठलच मालक आहेत. अशा शांतिरूप सर्व लोकांचा एकच सिद्धिरूप श्री विठ्ठलास नमस्कार असो. इति श्री स्कंदपुराणे नारद वशिष्ठ संवादे वामकेश्वर तंत्रे श्री विठ्ठलस्तवराज स्तोत्रम श्री पांडुरंगार्पणमस्तु. याप्रमाणे स्कंद पुराणात नारद वशिष्ठ संवादातील तारकेश्वर मंत्रामध्ये श्री विठ्ठल स्तवराज स्तोत्राचा अर्थ संपन्न झाला. आणि अशा पद्धतीनं आपण आज विठ्ठल मंदिराविषयी माहिती ऐकून घेतलेली आहे आणि विठ्ठलाचं सुंदर गोजीरवाणं ते स्वरूप त्याविषयी आपण चर्चा केली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. आणि त्या विठ्ठलाचं चिंतन स्मरण करीत आपण आज येथेच थांबवू आणि पुन्हा उद्या आपण रुक्मिणी मंदिराविषयी आणि रुक्मिणी देवीविषयी चर्चा ऐकण्यासाठी पुन्हा आपण एकत्रित येऊ शकतो. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद. हरे कृष्ण. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय. पंढरीनाथ की जय. पंढरपुर धाम की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.